नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। बेळगाव जिल्ह्यातील बिडी गावात रविवारी सकाळी बालमैत्रीण असलेल्या एक्स गर्लफ्रेंडने अनैतिक संबंधांना नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तिच्यावर चाकूने तब्बल 9 वेळा वार करून निर्घृण हत्या केली। त्यानंतर त्याने स्वतःवरही प्राणघातक वार करून घेत आयुष्य संपवले। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील अंदाजे 21 वर्षीय तरुण वसंता बोर्डे राहणार शेळगाव आटोळ हा आपल्या घरातील बकऱ्यांना पाला आणण्यासाठी शेतात गेला, मात्र नदीच्या पाण्यात पाय घसरला आणि पुरात वाहून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथे 4 चाकी गाडी पाण्यात अडकली होती। या गाडीत 4 जण अडकून पडले होते। यापैकी 3 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात यश आलंय, तर एका तरुणाचा मृत्यू झालाय। विशाल बल्लाळ असं 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे। खूप शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह सापडून आला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत गेलेली सोलापुरातील इयत्ता 8वीतील मुलीचे अपहरण झाले होते। सोलापूर शहर पोलीस दलातील फौजदार चावडी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरुणाला कराड येथून ताब्यात घेतले। अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर सोलापूर पोलिसांनी 24 तासात मुलीसह तरुणाला शोधून काढले। सिद्धराम बुक्का असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। मुंबई पोलिसात कार्यरत असलेले उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। कृष्ण आत्माराम जोशी असे या निधन झालेल्या उपनिरीक्षकाचं नाव असल्याची माहिती आहे। देवनार पोलीस ठाण्यात तैनात असलेले जोशी यांची नवी मुंबईतील त्यांच्या घरी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना MGM रुग्णालयात नेण्यात आले। येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिकास साजेसा असा पूर्णाकृती पुतळा व त्यांच्या कार्याची ओळख करून देणारी भव्य भीमसृष्टी जयसिंगपूर शहरात साकारत आहे। जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून उभे राहणारे डॉक्टर बाबासाहेबांचे हे भव्य स्मारक नव्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे ठरेल, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर व जयसिंगपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी टीना गवळी यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिली। पंतप्रधान आवास योजनेतून राज्यात 30 लाख घरे तयार होत आहेत। या प्रत्येक घरावर सोलार लावण्यात आहेत, त्यामुळे या घरांना मोफत वीज मिळेल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले। प्रधानमंत्री आवास योजनेतून दहिंटे आणि शेळगी येथे बांधण्यात आलेल्या सदनिकांचे रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण झाले। यावेळी ते बोलत होते। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पुरांच्या धोक्याची पूर्वकल्पना कशी मिळेल यावर देशातील संशोधकांचं काम सुरू आहे। IIT दिल्लीच्या संशोधकांनी डीप फ्लड हे टूल तयार केले असून याच्या माध्यमातून पुरांचे मॅपिंग करणे सहज शक्य आहे। सध्या याच्या प्रोटोटाइपला विकसित करण्यात आले असून याचे निकाल चांगले आले आहेत। याला योग्य तंत्रज्ञान आणि शासकीय पुढाकाराची जोड मिळाली निश्चितच हे डीप फ्लड लाखो कोट्यवधींसाठी तारणहार ठरू शकेल। शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावात सुरू असलेल्या कीर्तनावेळी काही जणांनी आक्षेप घेत गोंधळ घातला। यानंतर हरिभक्तपरायण संग्राम बापू महाराज भंडारे यांना मारहाण झाल्याचा गुन्हा संगमनेर शहर पोलिसात दाखल झाला। यावेळी मारहाण करणारे कार्यकर्ते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे असल्याचा आरोप करण्यात आला असून तुषार भोसले यांनी देखील थोरात यांच्यावर टीका केली आहे। तर बाळासाहेब थोरात यांनी खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका कोर्टात तब्बल 3 तास सुनावणी पार पडली। आरोपांची वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल 2.25 तास जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे। राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसह विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय। याच पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे। तसेच सरकारने विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांना मदत द्यावी असेही त्यांनी म्हटलंय। बनावट शालार्थ आयडीद्वारे राज्य सरकारची फसवणूक करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नागपूर सायबर पोलिसांनी आता धरपकड तीव्र सुरू केली आहे। केशवनगर येथील प्राथमिक शाळा आणि श्रावण वटकर उच्च प्राथमिक शाळेतील 2 अपात्र लिपिकांनी बनावट शालार्थ आयडीद्वारे शासनाची फसवणूक केल्याचं समोर आलंय। दोघांना पोलिसांनी रविवारी अटक केली आहे। मंगेश केशव निनावे आणि मनीष कुमार केशव निनावे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मयूर रासने यांच्या फर्निचर दुकानाला आज पहाटे अचानक भीषण आग लागली। दुकानाच्या वरच्या मजल्यावर रासने कुटुंब राहत होते। या आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे।
शिवसेना शिंदे गटाला राज्यात मोठा धक्का बसलाय। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आपल्या गटासह भाजपात प्रवेश करणार आहेत। शिवाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू आहेत। मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल 6 वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 2019 मध्ये फिर्यादी घरात कपडे बदलत असताना आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले। नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला। आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पत्नीची हत्या केल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे। राजस्थानच्या अजमेरमध्ये भाजप नेता रोहित सैनी याने पत्नी संजू हिचा खून केल्याचा आरोप आहे। रोहितने गर्लफ्रेंड रितू सैनी हिच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची माहिती आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचा उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची निवड उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी करण्यात आली आहे। घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीला एक चापट मारली। मात्र यामुळे पत्नी इतकी संतापली की तिने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने वार केला आणि तो कापला। यामुळे पती गंभीर जखमी झालाय। या घटनेची माहिती मिळताच अनेकांना धक्का बसलाय। ही घटना झारखंडच्या लोहारदगा जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन परिसरातील जुरिया गावात घडली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल व मूळचे तामिळनाडूचे CP राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत, तर विरोधकही तामिळनाडूमधूनच उमेदवार देण्याची तयारी करतायत। DMKने विचारधारेमुळे राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय। यावरून भाजपा टीका करत असतानाच DMKचाच उमेदवार देण्याची तयारी विरोधक करतायत। जम्मू काश्मीरमधील किश्तवाड नंतर कठुआ जिल्ह्यात ढगफुटी झाली आहे। ही ढगफुटी एवढी भयंकर आहे की त्यात सुदूर हे गाव उद्ध्वस्त झालंय। या नैसर्गिक आपत्तीत 4 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत। प्रशासनाकडून बचाव कार्य हाती घेण्यात आले। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानात एक विचित्र घटना घडली। एका पायलटने कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवला। ही घटना लंडनच्या हिथ्रो विमानतळावरून न्यूयॉर्कच्या JFK विमानतळाकडे जाणाऱ्या विमानात घडली। पायलटला त्याचा विमानातून प्रवास करणाऱ्या कुटुंबियांना विमान उडवताना दाखवायचे होते, त्यामुळे त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडा ठेवला। एअरलाइन्सने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्यामुळे पायलटला निलंबित केलंय। 2 जागतिक महासत्तांचे प्रमुख यांच्यात अलास्का येथील बैठकीनंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहेत। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी युक्रेनला सल्ला दिला की त्यांनी रशियाबरोबरचे युद्ध संपवण्यासाठी एक करार करावा, कारण रशिया एक मोठी शक्ती आहे, युक्रेन नाही। या शिखर परिषदेत व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध संपवण्यासाठी युक्रेनने डोनेट्स्क प्रांत द्यायला हवा, परंतु झेलेन्स्की यांनी ही मागणी फेटाळून लावत आम्ही असे करणार नाही असे म्हटले। दोन्ही देशांचे प्रमुख आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत, तर ट्रम्प हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करतायत। अमेरिकेकडून रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भारताला धमकी देण्यात आली आहे। भारत ज्या पद्धतीने रशियाकडून तेल खरेदी करत आहे ते पाहता त्यांना लवकरच रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागेल असं पीटर नवारो यांनी म्हटलंय। भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करत आहे आणि त्या पैशांमधून रशियाला युक्रेन विरोधात लढण्यासाठी मदत मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावीच लागेल असं व्हाईट हाऊसने म्हटलंय। महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या 5381 उमेदवारांची व संबंधित परिमंडळांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे। या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडळ कार्यालयांमध्ये 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे। या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडळ कार्यालयांमध्ये कागदपत्रे, प्रमाणपत्रे तसेच अद्ययावत ओळखपत्रांच्या मूळ प्रतीसह स्वतः हजर राहणे अनिवार्य आहे। विद्यापीठ आयोगाच्या वतीने अनुदान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या स्टेट एलिजिबिलिटी टेस्टचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही। परीक्षा होऊन 2 महिने उलटले तर या परीक्षेचा निकाल जाहीर न झाल्याने राज्यातील 1,10,412 उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत। नाशिक जिल्ह्यातील 7,305 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती।
शालार्थ आयडी मिळालेल्या अनुदानित आणि अंशतः अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सरकारने दिलेली मुदत आणखी 1 महिन्याने वाढवण्याची मागणी शिक्षण संघटनांनी केली आहे। संस्थांनी ही कागदपत्रे 30 ऑगस्ट पर्यंत अपलोड करावी असे सरकारने म्हटले, पण त्याऐवजी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र शिक्षण संचालकांना पाठवण्यात आले। मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी नुकतंच जेन झी म्हणजे सध्याच्या तरुणाईला एक महत्त्वाचा इशारा दिलाय। केवळ एआय टूल वापरता येणं पुरेसं नाही, कारण एआय मुळे अनेक एंट्री लेव्हल नोकऱ्या म्हणजेच करिअरच्या सुरुवातीला मिळणाऱ्या नोकऱ्या आता वेगाने कमी होत आहेत। बदलत्या काळानुसार बँकिंगचे काम आणखी सोपे झाले आहे। देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअप बँकिंग सुविधा देत आहे। याद्वारे तुम्ही घरी बसून अनेक महत्त्वाच्या बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकता। यासाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा इंटरनेट बँकिंग मध्ये लॉग इन करण्याची आवश्यकता नाही। बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान तर सर्वांच्या मनावर राज्य करतोच आहे। जगभरात त्याचे करोडो फॅन आहेत, पण आता वडिलांच्याच पावलांवर पाऊल टाकत त्याचा लेक देखील बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावतोय। त्याच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीजचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झालाय। हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे आणि सोशल मीडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, परंतु काही गोष्टींनी विशेषतः लोकांचं लक्ष वेधून घेतलंय, जसे की आर्यन खानचा आवाज आणि त्याची शैली। आर्यन खानने त्याच्या प्रोजेक्टची पहिली झलक पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळालाय। श्रीलंकेच्या माजी स्थानिक क्रिकेटपटू सालिया समनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। मॅच फिक्सिंग मध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून सालियावर आयसीसीनं 5 वर्षांसाठी क्रिकेटमधून बंदी घातली आहे। सालिया समननं 2021 मध्ये झालेल्या अबुधाबी T10 लीग दरम्यान अमिराती क्रिकेट बोर्ड भ्रष्टाचार विरोधी संहितेतील तरतुदींचं उल्लंघन केलं होतं, त्यामुळे सालियावर ही कारवाई करण्यात आली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।